अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए नजर डालते हैं नांदेड़ कोरोना अपडेट की तरफ। सरकारी अस्पताल के सिविल सर्जन डॉक्टर नीलकंठ भूसिका ने प्रेस नोट जारी किया है, जिसमें कहा गया है कि 182 नमूनों की जांच की रिपोर्ट में से 24 रिपोर्ट मिली है, जिनमें 23 निगेटिव है और 1 पॉजिटिव है। इस 59 साल पॉजिटिव मरीज का ताल्लुक खदीम शहर नांदेड़ के करबला से है। करबला से अब तक 7 कोरोना पॉजिटिव मरीज मिले हैं। नांदेड़ में जुमला 98 कोरोना पॉजिटिव मरीज है। आज जो मरीज मिला है, इसका इलाज NRI यात्री निवास कोविड केयर सेंटर में चल रहा है। इसकी हालत बेहतर है। अब तक 30 कोरोना पॉजिटिव मरीज सेहतयाब होकर घर चले गए हैं। 10 मरीज का इलाज सरकारी अस्पताल इश्नुपुरी में चल रहा है। उन 50 मरीजों का इलाज NRI यात्री निवास व पंजाब भवन कोविड केयर सेंटर में और 2 मरीजों का इलाज धर्मशाला कोविड केयर सेंटर बारड़ में चल रहा है। 2 फरार कोरोना मरीज अभी तक नहीं मिले हैं। शहर नांदेड़ और दही इलाके से कोरोना के मरीज मिलना शुरू हो गए, जिसकी वजह से शहर के कई इलाके कंटेनमेंट जोन बन गए हैं। बल्दिया उज़्मा के इतवारा जोन के असिस्टेंट कमिश्नर और पुलिस स्टेशन के अहदेदारान ने हैदरबाग देगलू नाके पर वाक़े होटल पर मारा छापा। बल्दिया उज़्मा के इतवारा जोन के असिस्टेंट कमिश्नर और इतवारा पुलिस स्टेशन के अहदेदारान ने मुश्तरका कार्रवाई करते हुए रहमत नगर कंटेनमेंट जोन के करीब होटल पर छापा मारकर होटल का सारा सामान जब्त कर लिया है। होटल मालिक के खिलाफ इतवारा पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। तफसीलात के मुताबिक लॉकडाउन के दौरान होटल खुली रखने की इजाज़त नहीं है। इसके बावजूद रहमत नगर कंटेनमेंट जोन से करीब और हैदर फंक्शन हॉल के बाजू होटल खुली थी। इतना ही नहीं, दूर दूर से खाने के शौकीन यहाँ आते और खाना खाते थे। होटल खुली रहने की वजह से एतराफ़ में रहने वाले लोग परेशान थे कि कहीं कोई कोरोना पॉजिटिव मरीज ना आ जाए। कहा जाता है कि होटल का शटर बंद रहता था, लेकिन पीछे की तरफ से होटल खुली रहती थी। ये भी इत्तला है कि होटल चलाने वालों ने पार्सल सर्विस की इजाज़त हासिल की थी। इससे पहले भी इतवारा पुलिस और बल्दिया के अहदेदारान ने मुश्तरका कार्रवाई करते हुए मनियार गली, देगलू नाका, खुदवई नगर में होटल पान डिब्बे सील करने की कार्रवाई की और जुर्माना भी वसूल किया था। ख़ास बात यह कि कल शाम के वक्त ही इतवारे के DYSP ने मोटरसाइकिल पर सवार होकर रहमत नगर कंटेनमेंट जोन का जायजा लिया था। खिलाफ वर्जी करने वालों के खिलाफ कार्रवाई की थी। कारवाई लॉकडाऊन सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारचं हॉटेल वगैरे चालवायचं नाही असं माननीय कलेक्टर साहेबांचा आदेश आहे। त्यानंतर हे हॉटेल चालू होतं म्हणून त्याच्यावर कारवाई केलेली आहे। सर, याच्या अगोदर बी अशी काय कारवाई आपण करण्यात आली असं करून? याच्या अगोदर ज्या वेळेस कोणी असं भेटलंय लॉकडाऊनच्या काळात त्याच्यावर कारवाई झालेल्या आहे। मनियार गल्लीमध्ये पण केलेला आहे सील, इकडं देगलूर नाका परिसरातही सील केलेला आहे। सर, याच्यात काय वस्तू आहे जे आपण सील केलेली आहे? अजून कोणती कलम लावण्यात आलेली? सील वगैरे नाही आहे। आता याच्यात सील करायला जागा नाही आहे। ओपन स्पेसमध्ये हा करत होता साईडला, त्याच्यामुळं सील करण्यासारखं काही नाही आहे। परंतु जे त्याचा सामान वगैरे होतं ते महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आलं आहे, ते जप्त करण्यात आलं आहे। त्याचे काही मूळ मालक काय तुम्ही अजून आले कोणाचं होतं काय असं? आमच्याजवळ त्यांची नावं आहेत, फिर्यादमध्ये दिल्यानंतर उद्या आपल्याला कळून। सर, आपण महानगरपालिका या झोनल अधिकारी आहेत या भागातील, आज या कंटेन झोन इथं जवळ आहेत, तरी इथं खुलेआमपणे जे सहजपणे रस्त्यावर लोक येत आहेत, तरी कारवाई आपण किती केलेली आहे? आपण बरेचसे लोकांना, नागरिकांना आपण सांगितलेलं आहे की प्रशासनाचं सहकार्य करा आणि जे गोष्टी बंद आहेत ते तुम्ही चालू करू नका। पण बरेचसे वेळेस सांगून सुद्धा याची चालू असल्यामुळे आम्ही आणि इतवारा पोलीस स्टेशनच्या सहयोगाने त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्याचा माल पूर्ण जप्त करून महानगरपालिकेमध्ये आम्ही जमा करत आहोत। सर, आज असा एक अनेक वेळ आपण कारवाई केलेली आहे, ज्या हॉटेलाला किंवा पाणी शॉप असतो त्याला सील करण्यात आले, परंतु आज बी ते चालू आहे, त्याच्यावर आपण काय करणार कारवाई? जसं या प्रकारे 188ची कलमसुद्धा लावण्यात आलेली आहे। आम्ही मागच्या वेळेस जी छट्टूची, तहारीची हॉटेल आणि बरेचसे हॉटेलला सील केलेली आहे
आता सुद्धा आम्हाला कुठं माहिती भेटली तर आम्ही अवश्य त्याच्यावर कारवाई करणार आणि लोकांना नागरिकांना आम्ही असं आवाहन करतो की जे गोष्ट प्रशासन नको म्हणते ते तुम्ही चालू करू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई, अशीच कारवाई तुमच्यावर होणार. नाही, अशा लोकांचा माहिती आहे की सर्व दुकान चालू झाले, लॉकडाऊन उठलं काय आहे की आज चालू होते, त्याचाही फायदा घेत आहेत. हे आम्हाला जशी काही माहिती भेटणार आहे आम्ही त्याच्यावर अवश्य कारवाई करणार. म्हणजे किराणा दुकान असं अत्यावश्यक वस्तू कोणतेही रात्री प्रशासनाने नियमाप्रमाणे जे चालू करण्यासाठी आदेश केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे कोणी चालू करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. सर, आज माल काय काय जप्त करण्यात आला? काय जे माल तिथं अवेलेबल होतं ते पूर्ण माल आम्ही जप्त केलेला आहे. आता त्याच्यामध्ये जी यादी आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्याचे भगोने, त्याचे जे खुर्च्या, जे टेबल होते ते पूर्ण आम्ही जप्त केलेले आहे. तो पहिली कारवाई आहे का महापालिका, पोलीस प्रशासन महापालिकाची? नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा आपण कारवाई केलेली आहे. बरेचसे आपण त्या एरियामध्ये हॉटेल बिटल सुरू केलेले आहे आपण. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।